सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी उत्कर्ष पाटील प्रथमतः संजय सशीष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ मुरबे यांच्या वतीनं संपूर्ण कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राच्या पश्चिम कोकण किनारपट्टीवरती वास्तव करणारा हा आपला आगरी कोळी समाज सखोल समुद्रात दूरवर जाऊन मासेमारी करणे हे त्याचे उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. कितीही संकट आली तरी न डगमगता न खचता न थकता आपल्या उपजीविकेच्या साधनांसाठी खऱ्या अर्थानं जीवावरती उधार होऊन तो खऱ्या अर्थानं समुद्रात जीवाची बाजी लावतो. आणि त्याच कोळी बांधवाचा हा आजचा सण. कोळी बांधवाचा कुठलाही सण असो तो नृत्याशिवाय पूर्ण होत नसतो. आणि त्याचसाठी आम्ही संजय सशीष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ घेऊन आलोय एक धम्माल कोळी नृत्य. माझ्या सागराने दर्या रे 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 माझ्या सागराने चल तुझा आयो वर्षाचा आयो चल तुझा आयो वर्षाचा चल तुझा आयो वर्षाचा नसन हाय नारळी पुनवता चल तुझा आयो वर्षाचा नसन हाय नारळी पुनवता हाय नारळी पुनवता हाय नारळी पुनवता दर्या रे माझ्या सागरा रे दर्या रे माझ्या सागरा दर्या रे माझ्या सागरा रे दर्या रे माझ्या सागरा. ये लाखवा माझ्या सागरा रे दर्या रे 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 माझ्या सागराला नारळ सोन्याचा नारळी पुरवेचा मानदेव दर्या सागराला नारळी पुरवेचा नारळ सोन्याचा निघाला मुरबे गावाला 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 नारळी पुरवेचा नारळ सोन्याचा निघाला जेव्हा येतं तेव्हा हे लाईव्ह ऍक्ट असतात, लाईव्ह संगीत असतं, लाईव्ह डान्स असतात. या सगळ्या गोष्टी संजय सशीष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ कित्येक वर्ष हे घेऊन येत आले आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल तर मंडळी आपण ज्याची वाट बघत आहात ज्या क्षणाची आपण वाट बघत आहात खऱ्या अर्थानं आलेली आहे. ज्या आपल्या उपजीविकेच्या साधनावरती जे संकट आलं त्या संकटाला हाकण्यासाठी आणि समाजाला जागा करण्यासाठी संजय सशीष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ मुरबे घेऊन आलात एक सुंदर आगळा वेगळा विषय. म्हणूनच त्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी रंगदेवता आणि रसिक मायबाप यांना विनम्र अभिवादन घेऊन आम्ही येत आहोत एक सुंदर आणि आगळा वेगळा विषयाकडे. लढा अस्तित्वाचा लढा अस्तित्वाचा लढा अस्तित्वाचा. दादा
तरी तू घरा बाहेर काय गेली इथं ओ रत्ने माझ्या घर बोलली ती हा सत्यानाशी कोसळीची होत तू खाणे गेली आ तुला काही नाही आ मुक्ता तुला नाही का मोबाईल डोळं दिल्यानंतर ते आणलेलं आहे की नाही हे चष्मा घालून हा मग तुला किस्सा नाही करे तो फाटा दे ना महाराज कोणच्या मोठी आहे टीव्हीला यायला हो रत्ने कोणच्या मोठी आहे मावराला मासा होता का आहे ना मासा तू त्या बायकोला विचार बस त्यांच्याकडे मासा काहीच बोटीला गेल्यावर कवीला जाय का वाघराने जाऊन एक मासा आता खोटा वाटत तुला उद्या आताची आहे मग न ग मुक्ते त्यांच्या आता हिला माहित आहे तुला माहिती ना ग देव तर दक्षिण दिनला घाबरली नग नग बांगला गेलती बांगला गेलती बांगला म्हणजे त्यांचे पैसा काही सस्ता न ग आमची होईरी आमची नाही होईरी मा आहे ना बायकोही होईरी हा बघून 7 जणांचा हिस्सा मला काही सस्त्याने दिलं हिचे नाटकी गेली आ ती दिखली नाही ती मी वरली बघितलं आता मी बदबवणा केली तो काढला तुला मग मला का म्हणायचं मी बायकाच का बघितले नागरा कोणने काय दिलं नागरा चौथा बायको आहे मग मी तुला काय बघी मग तू काय भिजा भिजाच करताय आला गिरा कला बोल काय हाय पिझ्झा हाय बर्गर हाय ये हॅलो पिझ्झा हाय बर्गर आणि योगे या काय ही फ्रँकी गेल्यातून शाळेतून दिल्या तुमचं सावाचं मारून घे नाही तो आहे दिला यो दे बदून शाला त्याला हक्का पाणी केला आणि ती माणसं आजमध्ये बाई माणसांचे बायूस कधी ती गिरा काढ नक मुक्त येताय काय बघितलंय माझ्याला बघितलं मग काय राय मावरा मापा वागुल हात पोपट हाय कावला हाय तुला काय पाहिजे काय सवलत उपायचं काय केलं मावरा काय सवलत तुला मी कवा दिला तुला चालून दिला हे तुझं काय सवलत तिची मेली गिराक कोणची कुंचवती मांडवे तिच्या पिशा घेऊन फिरता बस काय 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 मावरा काय वाटा हाय स्वस्तान करून दे काय दे मग त्यामुळे चायमन बसती दे गेले जमला तो सुरू म्हणल्या ते आले कधीची गिराय खात न ग एक नाही आता खाते का नाही माझा बघून का करतात बाई या ना गे या ना तुम्हाला सत्याने देत काय हाय तू पाय बाबाई मुगा भाजी आहे याया तो बिजा मावरा आहे ना तू पाय आजचे लोकांना माहिती मी बिजा बिजा करीन तसं लोक आहेत हवडीला कांगू आहे हो आहे बोलला तरी लोक आरती न अरे का बामणाला विचार मी कवडा काय का बोलतो मग मागायला पैसा घे मी ये पाहिजे दुसरी सांग त्याला अक्काची विसारी गणपती घेऊन जायची तू 100 सांगे ही कावली आज बघ ही 200 आहे बघ तुला काय पटीन द्यायचे मला 200 ही कावली दे पण कमी कर ना काय काय कमी करी सस्ती नको दे पिसाटे मला पडले बाबा तेवढा आम्ही बागी मिळून घेतलाय त्यांनी हा दे सर 200 दे म्हणा हा दे घे 10 रुपये कमी करतो की 190 ला देते ए जे माय हे कावलं त्या कोल्हा सांगू नको हा वाक्य
चालली ग न पैसे ये गे पैसे पवायला पैसे वडी तू कोण तू का दे ना मी दे आय मिस ते मग पैसा मावरा गेले मी पैसे दे तिची घरा या तिची गिरा खातून यांना बघितली का पद्धत गिरा खात कवराचे खोटी नोट आहे का काय फुकटा तुला दिसत का बघ आहे ग काय ठेवीत आहे दय झालाय धंदा आज थोडा वर लागत नवरा ना ग बुकता तू पाकुले काही गेला बर फला करत लावली बिचारा अरे आला मग बापा हा 100 साईज भेटला हा 100 साईज भेटला त्याने 100चा होता ते 100चा अख्खा दिला काय कर तुम्हाला नारळे 100चा वर फाला तर काय करी 50चा मुक्ताला वर 50चा मांगाला मार नग कोणी विसरला हा संध्याने मुक्त काय आहे अंबर फाना थंड थंड एकाला गोट्याने एवढं सगळे मुक्ता आपल्या बर फाललाय बर फाय बिस्कुट झालाय काय झालं हो मुक्ता बर फळा काय झालाय बघणे मला हे वाटतं होणार कधी दिसत कोण का कोण ना कोण का दय मारले आता ये सोसायटी पाहिजे दोन्ही चालून ते कोणचे पाहिजे काही जे तयार ठेविले आता का लोक पडला काय जाऊया काय काय जाऊया जरा जाऊया ना सर चला आता योग कमरा लिहावा लागेल काही गेला ये देवा नाही दये चाललाय धंदा मस्त व्यवस्थित नग खपला का कवडावर लाय त्याला पाहुणे गमला गेलं त्याला सांगितलं मला एक वर लागत हे चाललं आता आपला धंदा कोडा गाजलाय नाही का आपण कवडं सुखानात नाही का आपल्याला कोणता एक नाही का दोन नाही ना आपल्या गावात कवडा काय काय होतोय यासाठी आपण महिला देवाला एक सांगणार की आमच्यावरती हे नजर ठेव की आमचे गावाला ना आमच्यावरती कोणचीच वाईट नजर नको लागून देव न ग जाऊया का आता मग बायको कोई गेले बोलला नाही म्हणा मला गेलो का मला दान ठेवायला लागेल मग बायको रिसॉर्टला गेली पोरांनी नेलं त्यांच्या वर्गांचं गेलं मी कैसे वर्गांचा माहीत अख्खी साला हाय जय सांगता ना आपला जो मोठा बारकाना बघितला मी सगळ्यांच्या वर्गात गेलो किंवा अंगण आपले गेट टुगेदर आहे तो अंगण आपला गेट टुगेदर आहे जी अंगण आपला गेट टुगेदर आहे ते अंगण आपलं काही जाण मी कौराक पाठवले गेल्या ग समजा काय रे दादा न जाम हॅटिकवर राईट क्लिक मारले न
हे जाम ताल आलाय. अरे मी जाम खुश आहे. अरे खुश यासाठी की मी कोळी म्हणून जन्माला आला. आज जो मी मान ताज करून उभा आहे तो आपले जातीमुळेच. रोजा आमचे गेल्या अंदाज दागिने आहे या आमचे अख्खी तरी राज्याची कृपा आहे. बरोबर आहे वहिनी तुमचा. पण फक्त एकच इच्छा, आपण बोईसरला फ्लॅट घेऊन येऊया. काय नाटकीन कशी ती बोईसरला फ्लॅट घेऊया. अगं यो गाव म्हणजे आपला स्वर्ग आहे. स्वर्ग यो आहे. दरवाजा उघडला का आपला बंदर, का आपला समुद्र, या अथांग लाटा, अजिक्या लाटा, अजिक्या समुद्र, अजिका बंदर. तुला बब्या भेटाय का बोईसरला? अगं त्याला एक दरवाजा उघडला पा पा अजिका गाड्यांचा आवाज, केमिकलचा दुर्गंध, तर तू वाट टाकत नाही. अरे यो आपला गाव, या आपल्या गावात अजिका एक पण हल नाही की तो आपण साजरा करीत नाही. या आपल्या गावामध्ये असलेली एक या पंचक्रोशी म्हणी महाविद्यालय, अख्खे गावांची लोक आपले गावात शिकले येतात. यो या गावाला एक मोठा मोठा मान आहे. तर तू माना हाणतय. अरे याच गावात देवी देवतांचा वास आहे. श्री प्रभू चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी याच गावान आहे. आज महिला देवाला आणतय. हे महिला देवा, आमची गावानी जी भरभराट आहे ती तहेच रेवू दे. ही नजर नको लागून देव रे मैल्या देवा. बरोबर आहे तुमचा. पण मी जे उद्देशाने बोललो, आपला असला पैसा आहे तो कदाचित गुंतविला पाहिजे. त्याव खरंच आपला पैसा हाय तो कैला तरी गुंतविला पाहिजे. तो शिक्षणासाठी. पण गावांची मजा हाय तुला कैलास नाही भेटत. जाया उच्च शिक्षण घ्या, पण गावांचा पाय परत एकदा काढला की तटच गेलं आहे. कवा करू नका. हे देवा, हे श्रीरामा, परत एकदा म्हणतोय आमच्या गावाला कोणची नजर लागू रे देवा. अरे आदेश, तुला माहित आहे का काय रे? अरे वाढोंब किनारपट्टीवर मोठा विनाशकारी बंदर येतोय. बापरे. अरे एवढा प्रकल्प डेंजर आहे ना, त्या अख्ख्या गावावर परिणाम होईल त्यावरती. अरे देवा. मग यो अख्खे गावाला आणवे लागेल. हा कारण या हे कोणच कल्पना दिलं. ही अख्खे गावाला आणवे लागेल. ही एकदम बेकार आहे. यो विनाशकारी बंदर बेकार आहे. पण मी चाललो गावाला आणवे. अरे गावात मॅच आले का? मॅच लॉस पडत का? मॅच लॉस कवा पडतात ते माहिती पडतं लोकांना. अरे गावा मोठा बंदर आलाय, लोकांना कोण माहिती मिळलं? हा? अरे तुला सांगू काय, ही वार्ता अख्ख्या गावाला सांगेन तोच माहिती पडेल. हा बरोबर आहे. चल मी चाललो गावात. तू येते का? हा. चल मी बाजारात चालू. बाजार भरलाय. हा, चल, चल. अजब ते गिरायक कोणी? हे नरश्या, तुला माहिती पडला का? आपले गावात एक मोठा बंदर येत आहे. बंदर काय घेऊन आलाय मेला का? अरे यो एकदम खतरनाक आहे. नुसता मावरा विकीला न पोट भरला नाही. यो एवढा बेकार आहे ना, यावर लक्ष दे. लक्ष. आये मी लई देखणे ते काल केल्यान मेले होणार आहे. टाका होणार घालवीला मा बायकोला निसा गोप केला तो गेला. हे बंदर घेऊन आले. अगदी काय बातमी घेऊन आले तुम्ही? हे बंदर म्हणजे आपल्या किनारपट्टीवर 5-10 मिनिटावरती पाण्यात भराव टाकायला लागलाय. यामध्ये आपला समुद्र उद्ध्वस्त होईल. थोडा विचार करा. विचार. कवडाक विचार करी. मी लईने नेते एक याला एक नेते एक टाळला. अख्खा मी लईन गाव खायला गेलाय नगरत ने. आपले पण देख आहे
देसने आ आपला मावरा काय मारले आता आपण काय करावं लागेल आ आता काय करूया दिवसला मोठा समुद्र किनारपट्टी या मेल्या इंडिया लागले मेला इंदा खस खायला लागलाय सत्यनारायण सई आ त्यावर आपला उदरनिर्वाह चालू आहे अये देवा आता काय करूया आ यासाठी काय करावं लागेल दादा त्याशिवाय आपण जगतील का नाही पण नाही का नाही जगणार दादा आता काय करावं लागेल यासाठी आता काय करवे काय नाही आता एकच उपाय आहे दादा आपले गावचे पुढार आहेत ना त्यांना सांगावं लागेल की आपले वरती काय अन्याय चाललाय तो चला चला दादा चला मुलांची बरं आता परत पुढे त्यांच्या पर्यंत आपल्याला आ राम राम दादा भाऊ काय झालंय आपल्या मुर्दगाव मोठा बंदर येत आहे अरे ती अफवा आहे रे त्या गोष्टीवर तुम्ही विचार करू नका हे असं बातम्या वगैरे त्यांच्यावर लक्ष देऊ नका ही फक्त अफवा आहे हे बंदर वगैरे आपलं गाव जाणार वगैरे असं काही होत नाही ते तुम्ही काय करा ते आपल्या गावात मेसेज आहेत ना त्यासाठी काय लागेल ना हातभार ते मी लावतो ते मेसेजच्या मागे लागू नका फक्त उद्या आपल्या गावात काही लोक येणार आहेत प्रशासकीय माणसं येणार आहेत ते आपल्या गावासाठी चांगला विचार करून येणार आहेत तर त्या गोष्टीसाठी आपल्या गावात उपस्थिती दाखवा चालेल दादा बाकी तुमचं मी करून टाकतो ठीक आहे ठीक आहे दादा चालेल चला. हर्षद दादा काय रे आदर्श ऐकिला का तू आपल्या गावात एक मोठा अजगर येतं अजगर काय अजगर म्हणजे नुसता अजगर नाही एक विषारी अजगर येतं विषारी अजगर विषारी सारखा बोल ना नीट सांग ना आज घरात काय करताय म्हणजे एक विनाशकारी बंदर येतोय काय हा आपले गावात विनाशकारी बंदर हा मग आपण करूया काय यासाठी आपल्याला काहीतरी करूयाच लागेल थांब तू चल हे दादा एवढाच नाही वाढवमध्येच नाही आपल्या गावात मुलपा जेटी उभे आहे हे कोणाला माहित आहे का हा आपण खाव्या काय रेव्या कट आणि जाव्या कट अरे आपले समुद्र खाणीमणी आपले दर्यामणी हे करतात आपल्याला आपण खाव्या काय त्यावर उपाय काय जिकायचं असेल तर आपल्याला शांत म्हणून चालणार नाही तू चल हा मॅडम बोला उद्या आपल्या मॅडम येणार आहेत त्याची तुम्ही सगळी व्यवस्था केली आहे ना हो मॅडम सर्व व्यवस्था केली आहे आपल्या गावामध्ये जे काही तुम्ही आपल्या गावाचा विचार करून ज्या लोकांना सांगण्यासाठी येत आहेत ना ते मी व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे त्यांना आणि तुमच्या स्वागतासाठी सर्व गावकऱ्यांना सांगितलंय की तुम्ही उपस्थित राहा तिथे ठीक आहे फक्त ते माझं जरा हो हो त्याची चिंता नका तुम्ही करू मॅडमांना विचारून तुमचं पॅकेज तुमच्याकडे पोहोचून ओके ओके थँक्यू मॅडम थँक्यू नमस्कार मंडळी तुम्ही इथे जमल्यात तुमचे आभार आणि काल मी सांगितल्याप्रमाणे की आपल्या गावाच्या विकासासाठी जे काही प्रशासकीय व्यक्ती आले आहेत ते आपल्या गावाचा विचार करून एक दोन शब्द तुम्हाला सांगतील Yes, sir. नमस्कार ग्रामस्थ मंडळी आज इकडे एवढी उपस्थिती बघून खरंच मनाला बरं वाटलंय तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज संपूर्ण पालघर जिल्ह्यातून तुम्ही मला निवडून दिला माझी सुद्धा जिम्मेदारी आहे की या गावाचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ देणार नाही बाकी राहिला विषय बऱ्याच जणांच्या मनात एक संशय आहे की आपल्या गावात बंदर येणार आहे जेटी येणार आहे त्याच्याने आपलं गाव नष्ट होणार आहे आपल्याला कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवणार आहे पण मी तुम्हाला हे सांगायला इकडे आलेलो आहे की ह्या सर्व अफवा आहेत हा जो बंदर होणार आहे ह्याच्याने आपल्या गावाचा फक्त आणि फक्त विकासच होणार आहे आता तुम्ही बोलणार त्या बंदराचा आणि आमच्या विकासाचा कसं काय होणार
बरोबर आहे, तुमच्या मनात संशय येणे बरोबर आहे. काय होणार आहे, त्या बंदरामुळे तिकडे रोजगार निर्माण होणार, आपल्या नव्या पिढीला नोकऱ्या भेटणार, त्याच्यामुळे आपल्या नवी जी पिढी येणार आहे त्यांचं भविष्य आहे ते अजून उज्ज्वल होणार. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतोय की हा जो बंदर येणार आहे, ह्या बंदराने आपल्या गावाचा फक्त आणि फक्त विकासच होणार आहे. तर तुम्ही मला या पूर्ण पालघर जिल्ह्यातून निवडून दिलात तर माझी सुद्धा जिम्मेदारी आहे, कुठल्याही मुलाला कुठल्याही व्यक्तीचं मी नुकसान होऊ देणार नाही ह्याची मी तुम्हाला आश्वासन देतोय. धन्यवाद. धन्यवाद. खूपच सुंदर. आपल्या गावाचा विकास होणार हे ऐकून तर किती बरं वाटतं. आता आणखी जे काही आपल्या गावाबद्दल जे काही चांगलं होणार असेल त्याबद्दल 2 शब्द आपल्याला मॅडम देते. नमस्कार. आज आपण इथे ज्या विषयावर बोलण्यासाठी जमलोय ते म्हणजे आपल्या गावाचा विकास, आपल्या भागाचा विकास. आपल्याला माहितीच आहे की आपल्या गावात एक बंदर येणार आहे आणि त्या बंदरामुळे आपल्या संपूर्ण भागाचा मोठ्या रीतीने विकास होणार आहे. गावात रस्ते येतील, वाहतुकीच्या सुविधा वाढतील, उद्योगधंदे येतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तरुणांसाठी रोजगाराच्या नवनवीन संध्या उपलब्ध होतील. पण मला तुमच्याकडे बघून समजतंय की तुमच्या मनात खूप शंका आहे, भीती आहे की आमच्या जमिनीचं काय, समुद्राचं काय, आमच्या गावाचं काय, आमच्या रोजगाराचं काय. तर तुम्ही सरकारवर विश्वास ठेवायचा, कारण सरकारचं फक्त एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपल्या गावाचा विकास. आणि म्हणून जर तुम्हाला आता असं वाटत देखील असेल की हा प्रकल्प तुमचं भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आलाय तर ते तुम्ही मनातून काढून टाका, कारण या प्रकल्पामुळे ज्या काही लोकांवर परिणाम होणार आहे त्यांची भरपाई ही सरकार करणारच आहे. आणि म्हणून हा प्रकल्प फक्त आणि फक्त या गावाचा विकास करण्यासाठीच आहे. धन्यवाद. आदरणीय महोदय, मी या मुरबे गावाचा ग्रामस्थ या अधिकाऱ्यानं आज तुम्ही आमच्या गावात आलात त्याबद्दल मी तुमचे स्वागत करतो. मॅडम, आपण म्हणालात की हे शासकीय प्रकल्प आमच्या गावात येणार, गावाचा विकास होणार, सगळं काही मान्य आहे. साहेबांना पण म्हटलं, साहेबांनी आश्वासने पण दिली की आमच्या पिढीवरती, आमच्या येणाऱ्या पण पिढीवरती कुठलाही त्रास होणार नाही, सगळं काही सुरळीत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मान्य. पण मला सांगा, आज आम्ही वंश परंपरागत मासेमारी करतो आणि आज त्याच मासेमारीवरती तुम्ही संपूर्ण प्रकल्प म्हणजे मुरबे जिंदाल तिथे जेटी बांधणार. ही जेटी संबंधाच्या बंदरावर जर तुम्ही उभारली तर आमच्या बोटी लावायच्या कुठे? तिकडून आम्हाला येण्या जाण्याचा मार्ग हा तो कसा? काय विश्वास ठेवायचे आणि कसा विश्वास ठेवायचाय? तुम्ही आश्वासनं देतात द्या, पण ती आश्वासनं आमच्या मनाला लागतील की तुम्ही पूर्ण कराल तरच द्या. नाहीतर हा जमलेला गाव तुमच्या एकही शब्दाला मानणार नाही, अशी मी स्वतः ग्वाही देतो, ते आम्हाला कळलेले आहे आणि ह्याच्यावर आम्ही विचार करून त्याचे उत्तर नक्कीच घेऊ. धन्यवाद. ऐकलात ना मंडळी, हे नेते, हे शासकीय पदाधिकारी आणि यांची आश्वासने ही फक्त आश्वासने राहतील, पण वाढवण आणि मुरबे जिंदाल शेट्टी जेव्हा उभारली जाईल तेव्हाची खरी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे का? की तुम्ही पहाच की किती मोठा भयंकर जो काही प्रोजेक्ट आहे तो आपल्या गावामध्ये येतोय, तो आपल्या गावावरती किती विनाशकारी आहे हे तुम्ही नक्कीच बघा. हे पारू नीट उतर.
आणि कसली बस अशी की मुरबाडची या मोखाड्यानं मना उतरून ठेविलाय. दादा तुम्ही आला हाय हाय यो हट. बरा झाला. दादा ही मला पावती दिली ग्रामपंचायतून 168 ब. दादा यो घर नंबर आहे सांगेन का 168 ब. हा. दादा तुम्ही सरळ गेला ना हा थोडा राईट मारा तिकडे तुमचं घर आहे. खरंच बरा झाला तू भेटला नाही तर ये जंगलान मला माझ्या घर हकालपासून ते हानपवत मिळला ना आता. खरंच चल चल ग पारू. हा, सर. कुठं आल्या डॉक्टर आपण? काय आला काय आहे? घर आला. हॅलो जाम थकलाय. कोणते आदिवासी मैदान घेऊन आला बरं बाप्पा. पारू हा, एक ग्लास पाणी दे ग. हा मानतोय. मी नळाला पाणी नाही मिळलं. होय ओयला नळ हात पण ते नळाला पाणी नाही मिळलं. काय बाजूला बाव पण आहे तर ते बावीन पण ना पाणी मिळलं. ते मावशी पैसे 2 बालद्या पाणी आला पण तो पाणी काही नाही तर माहिती आहे का पहिला टँकर येत आहे. काय टँकर ते टँकरचं पाणी पिव्या लागेल. अरे ए देवा कैला आणून ठेवी नाही अशी काही जंगलात कोणत्या सेवा सुविधा काहीच नाही. कैला होता तो आमचा गाव कैसा येऊ नको मला जेवण नको. तिकडे काय चाललंय तुमचं? काय अगं काय चाललंय काय? अरे जाल मागे ना तो मोरा आहे तो अख्खा जाळाचा मावरा नाही तर माहितीये का तुला. काय चाललंय काय तुम्ही? आई, ठीक आहे. चला खिडकी आहे, खिडकी. आई, ही खिडकी आहे. चला दरवाजा तटा. अरे हाय हाय या काय माझ्या बंदरकडे गेला माझ्या समिंदरकडे गेला माय पोट धनलक्ष्मीकडे गेले. ए देवा मी काय करू काय करू काय करू. ही अगोदर याचा दर्याचा दरारा मोठा कवा पाण्यावरी उडतान डोंगर लाटा 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 लाटा. ही अगोदर याचा दर्याचा दरारा मोठा कवा पाण्यावरी उडतान डोंगर लाटा 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 लाटा. कवा उधाण वारा शिराला येतय फारू कवा पाण्यातुनी आम्हाला फिरतय फारू कवा पाण्यातुनी आम्हाला फिरतय फारू. वाट बघून झुरते फिरते मग दर्याला येतय भरते जाते पाण्यानं भिजून धरती. येतय भेटाया तसाच भरतर माझा.
मंडळी, बघितलं ना तुम्ही, अशी परिस्थिती आपल्यावर आज नाही तर उद्या नक्कीच येऊ शकते. उठा, 9 वाजलं. हा? हा? आई, मी कळालता. काय म्हणजे? आपल्या गावात मुरब्याला. हा? म्हणजे तो स्वप्न होता. स्वप्न? हा. कोणतं स्वप्न? अगं अधिका स्वप्न, आणि अधिका स्वप्न जो मी बघितला आणि तो स्वप्न जर पूर्ण झाला तर हे गावाया विनाशिवाय एक तीळ मात्र सुद्धा वेळ लागणार नाही. हा, एक तीळ मात्र सुद्धा वेळ लागणार नाही. गावाया का नाश होत पण नाही, मी आहे होऊन देणार नाही. मला या आपल्या गावाच्या विकासासाठी मला काहीतरी करावंच लागेल. तर काहीतरी करावंच लागेल. हे बघ, ह्यो आपला बंदर, ह्यो आपला समुंदर. बघ आणि हे पारू तू बघ आपल्या महिला देवाया स्थान. हे देवा आता तूच वाचव. हे देवा तूच वाचव. अगाध महिमा तुझी किनारी, अगाध महिमा तुझी किनारी. बसला मुरब्याच्या किनारी, बसला मुरब्याच्या किनारी. आदि भक्तांच्या दरबारी मैया देवाची आली या फारी. आदि भक्तांच्या दरबारी मैया देवाची आली या फारी. आदि भक्तांच्या दरबारी मैया देवाची आली या फारी. आदि भक्तांच्या दरबारी मैया देवाची आली या स्वारी. मला जे दिसतंय ते तुला पण दिसतंय का? प्रत्येक क्षण आपला महिला देव. हे देवा तुला साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार हे देवा. मुरब्याच्या पश्चिम वेशीवर माझं सदैव अस्तित्व आणि स्थान आहे. मी ना समुद्रात आहे, ना भूमीवरी आहे, ना देवाच्या मूर्त रूपात आहे, ना मानवाच्या ना पशुच्या रूपात आहे. तर मी रूप धारण केलंय या कंदन वनातील सर्वसामान्य तीव्राचे. माझ्या या सहस्त्र पाण्याच्या सहस्त्र नेत्राने मी सर्व दिशांना पाहतो. माझ्या सहस्त्र बाहूंनी, माझ्या सहस्त्र फांद्यांच्या सहस्त्र बाहूंनी मी या मुरबे गावाचं रक्षण करतो. मी हवेत प्राणवायू सोडतो तर मीच मुळातून ऑक्सिजन सोडतो. म्हणूनच या माशांचे प्रजनन होते. मी माझ्या या छातारावर समुद्राच्या रोज सहस्र लाटा झेलतो आणि या उदानाने जिथे बाजूच्याच गावात पाणी शिरून प्रचंड हानी होते तिथे या मुरबे गावाचं चोहो बाजूनी संरक्षण करतो. मीच या मुरबे गावाचा नित्य पालक, रक्षक आणि मीच ग्रामदैवत, मीच श्री मैल्यादेव. हे महिला देवा, हे देवा, आमची आखी वाड वडिलांपासून पिढ्यानपिढ्या आम्हाला सांगत आले की आपले गावाया रक्षण करता, या संबंध गावाया रक्षण करता. म्हणजे महिला देवा तूच रे देवा, तूच. पण
आज या महिला देवाया अख्खे गावात टायास मान, हा टायास मान, टायास मान. कुठला मान रे? जो गावात लग्न असल्यावर एखादी पत्रिका माझ्याकडे अर्पण करतात ते? ज्या लग्नाला मी कधीच जातच नाहीये. का वर्षातून एक वेळा गाव फेरी काढून ती बोकड करतात, अर्पण करतात ते? आणि तुम्हाला चांगलंच माहित असेल त्या बोकडाचं तुम्ही काय करताय. मला अशा मानाची गरज नाहीये. बरं, देवा आता कशी काय तुम्हाला माझी आठवण आली? देवा, खरंच ते आमचे मनात नाही का ध्यानात नाही होता. आमचा चुकला चुकला देवा, त्यासाठी माफ कर. करा देवा. पण देवा, आज आज येऊ मी तुला कोपऱ्यात नमस्कार करतोय ते यासाठी की आमच्या गावात मोठा मोठा असा विनाशकारी बंदर येवे, मोठे मोठे प्रकल्प येवे. देवा, तू जा जागेवर उभा आहे, त्या जागेवरच या जेट्या बांधतात. आमचा पण अस्तित्व नाही, अख्खा नाश होत. देवा, त्यासाठी तू काहीतरी आम्हाला उपाय दे, काहीतरी उपाय दे रे देवा, काहीतरी उपाय. बघता तुम्ही किती रे स्वार्थी. तुमची गरज गेली तर तुम्हाला दुसरं भेटतील, मासेमारी गेली तर तुम्हाला दुसरा धंदा भेटेल. पण माझ्या अस्तित्वाचं काय? रूढी परंपरा तर तुम्ही आधीच विसरल्यात. तुम्हाला माहीतच असेल की हे बंदर तुमच्या घरापासून कितीतरी दूर आहे, पण माझं तिथंच स्थान आहे. आणि ज्यावेळी हे बंदर येईल त्यावेळी मी तर पाताळातच काढलं जाईल. म्हणून तुम्ही या गावकऱ्यांनी कधीच माझ्या ह्या वर्ष वाचवलं त्या मैल्या देवाचा आणि त्याच्या स्थानाचा तुम्ही कधी विचार केलात? अरे ते वाढवण वरर बंदर ते त्यांच्या शंखोदर वाचवण्यासाठी पेटून उठल्यात आणि आपल्या या गावाचं राजकारण तर बोलतच. कोण कोण काय स्वप्न बघतात मला सर्व माहित आहे. खरंच आपण फक्त आपल्या बायका पोरांचा विचार करतात. यो समुंदर, ये तिवार झाड, अगं यो पण आपलाच आहे. या पण आपण विचार केला पाहिजे. ए देवा, मला एवढी शक्ती दे, एवढा बळ दे की या संबंध येणाऱ्या प्रकल्पाला मी विरोध करीन. देवा, मीच नाही, याचा जमलेला 56 जण माझोडीला असतील. हे हात वर करून करा, हात वर करा, माझी करा, सोपं नाही करा. बघ तेव्हा, बघ तेव्हा हे हात त्याआधी सोडत देवा. अशी का पण अशी काही शक्ती आम्हाला अखंड घेऊन दे, जोपर्यंत त्या प्रकल्पाला आम्ही नाही राहत करत देवा, नाही ज्यावेळी सुनावणी झाली त्यावेळी आपल्या गावातून 5000 पेक्षा जास्त लोक पालघरला गेली. किती मोठा तो विरोध, काय त्या घोषणा. मला वाटलं आता हा आपला मुरबेगाव जागा झाला. मला तुमचा अभिमान वाटला, पण नंतर ये रे माझ्या मागल्या. नोकरीवाले कामावर, बोटीवाले बोटीवर आणि तुमच्यातील गद्दार पुन्हा वेगळ्या मार्गावर. असे प्रकल्प हे एका संघर्षाने हद्दपार होत नसतात, तर संघर्ष हा तलवारीच्या धारदार टोकासारखं आणि रक्तरंजित व्हायला पाहिजे. या समस्त मुरबे गावाला मी सांगतो, उठा, जागे व्हा आणि पेटून उठा. हा या मुरबे गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मग मुरबेकर मंडळी, या विनाशकारी बंदराला हद्दपार करण्यासाठी तुम्ही पेटून उठतील की नाही? हो.
तुम्ही पेटून उठलं तर ह्या आपल्या अस्तित्वाचा प्रश्न सुटेल आणि माझं स्थान वाचेल, आणि माझं स्थान वाचलं तरच ह्या मुरब्याची स्थान वाचेल, आणि मुरब्याचं स्थान वाचलं तर तुमचं घर आणि तुमची भाकरी वाचेल, आणि परत मुरब्याचं स्थान वाचलं तरच हा समुद्र आणि तुमची पुढची पिढी वाचेल. म्हणून उठा, जागृत व्हा, संघटित व्हा आणि या विनाशकारी JSW बंदराला हद्दपार करत. आता शांत होऊन चालणार नाही. हा? होऊन चालता ना कापाय पहिले जाऊ. हा? त्या ना आपल्याला ही वार्ता हे देते. पहिले तू चालता ना बाबा, काय झाला पण तू चालता ना. काय झाला हा? तू काय बोलला मला? हा? आपले गावांचा पुढारी आपला संबंध भवितव्य विचार करतोय. हे काय ऐकत आहे मी? हे काय तू तर बोलला आपल्याला कोणता टेन्शन नाही, संबंध तो करी. माथा काय? थांबा 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 थांबा. यो आता चला तुम्ही मला जोडला. आपले गावचे पुढे ना नीट विचारू. चला ने तू काय आश्वासन दिलं रे? काय आश्वासन दिलेलं? अरे ते आपल्याला त्या अफवेवर विश्वास ठेवू नका. ते काय काही पण बातमी छापतील आणि येतील. तुम्हाला सांगितलं ना, मी आहे तुमच्या साथीला. तुम्हाला काय वाटलं? अरे असं काही झालं ना तर पहिले माझं खात जाईल, नंतर आपल्या गावात काही होईल. तुम्ही काय त्यांच्या मागे लागतात? आपल्या गावात असं काही होणार नाहीये. अरे तुझं त्यांना घेऊन आणताना, अरे ते चांगल्यासाठी आलेले. आणि जर असं काही झालं तर पहिले माझं घर जाईल, पहिले माझ्या घरावर गाडी चढेल, नंतर आपल्या गावात. मला विश्वास ठेवे. मला यावर विश्वास पहिले होता पण आता मिळालं नाही. हे बघ आता तू बघ, आता आम्ही आमचं बघू. तू बघ, आता आम्ही आमचं बघू. चला रे. एवढं काय पण असून दे. चला आता आपण आपलाच करूया. हॅलो. नमस्कार. आज मॅडम इथे तुमच्या सर्वांची प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी इथे आलेल्या आहेत. तर तुम्हाला जो काही बंदराविषयी जो गैरसमज आहे त्याविषयी तुम्ही सर्व प्रश्न आज मॅडमांना विचारू शकता. मॅडम, तुम्ही म्हणता बंदरामुळे विकास होईल, पण आम्ही पिढ्या मासेमारी करून जगतोय. बंदर आल्यानंतर आम्हाला समुद्रात जायला मिळालं नाही किंवा मासेच मिळाले नाही तर आमच्या पोटा पडायचं काय? शांतता राखायची आहे आणि मला तुमच्या भावना समजतात, पण पारंपरिक चालून आलेल्या तुमचा जे मच्छीमारीचा ह्याच्यावर सरकारचा बिलकुल उद्देश नाहीये की तुमचा मच्छीमारीचा रोजगार हा हिरावून घेतला जाईल. आणि म्हणूनच सरकार ह्यावर पर्यायी योजना आणि ह्याचं नियोजन नक्कीच करत आहे. मॅडम, प्रत्येक प्रकल्पाच्या वेळी आम्हाला एकच सांगितलं जातं की तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळतील. पण आम्हाला सांगा, या बंदरात आमच्या गावातील लोकांना किती लोकांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे? हे जे प्रकल्प आलाय ते गावाच्या विकासासाठीच आलंय आणि म्हणून या प्रकल्पामधून या गावच्या तरुणांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्याने रोजगाराच्या संध्या ह्या उपलब्ध करूनच जाणार आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या बंदरामुळे या गावातील जे तरुण आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाईल, त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलं जाईल आणि रोजगार मध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्यात येईल. मॅडम, प्रयत्न केले जातील की नुसते आश्वासनं दिले जातील? मला असं वाटतं मी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मॅडम बंदरासाठी समुद्रावरती भरी टाकणार आहे. झाडं आणि खारपुडीवर परिणाम होणार आहे.
मोठी मोठी जहाज येणार आहेत, त्यामुळे समुद्राचा जबाबदार कोण? तुम्ही हे लक्षात घ्यायचंय की जेव्हा कुठला पण प्रकल्प येतो तेव्हा योग्य ते पर्यावरणासंबंधित परवानगी घेतल्याशिवाय तो प्रकल्प हा त्याच्यावरचं काम हे चालू केलं जात नाही आणि म्हणून या प्रकल्पाचंही योग्य ते परवानगी घेतलेलेच आहे. मॅडम, आमच्या इला जमीनच नाही, आमच्या इला घरा हात करा, आमच्या वाड वडिलांच्या आठवणी हात, देव देवस्थान हात. नाही या प्रकल्पासाठी आम्हाला गाव सोडून जावं लागेल तर तुमच्या विकासाचा फायदा कोणला? हा बोलला आज तुम्ही ऐकतात. हा पर्यावरणाला समतोल टाकला जातोय आणि अशी की वाढवण बंद करायला पाहिजे तेवढी झाडा तोडल्या तेव्हा काही तुमचा पर्यावरणाला समतोल टाकला नाही. हा? यावर तुमचा आमचा अजिबात विश्वास नाही. बोला मॅडम, बोला बोला मॅडम, बोला. धन्यवाद. बोला, बोला. बोल, तुम्ही बोला. अरे, काय डोकी टाकतोय? डोकी टाकतोय. वाढवण बंद करायचं. वाढवण बंद करायचं. काटेंगे भाई काटेंगे, काटेंगे भाई काटेंगे. देव शांत बसल्या तुम्ही. उठा, सफळ आहे तुझा, सफळ आहे एक माणसं उठा. काय मावशी तू ये उठ. ते पिशवी मंगाशी ये मावशी ये. सफळ आहे या बाबा, ए बाबा सफळ आहे. अरे सफळ एकत्र आज तरी करा. सफळ आहे आज तर करा. ही बघा ही आहे आमची कमिटी, ही आहे आमची एक चित्त, एक चित्त. बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. काटेंगे.